बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा घोरपडे मैदानावरती सध्या आपण आहोत। याच ठिकाणी एका व्यक्तीचा अज्ञात मृतदेह जो आहे आणि या संदर्भात पुढील तपास जो आहे तो आता पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येतोय। असं सांगितलं आहे की सदर व्यक्ती ही बदलापूर शहरातील नसून ती बदलापूरच्या बाहेर कुठेतरी राहणारी आहे, परंतु अद्यापही पूर्ण माहिती जी आहे ती स्पष्ट होत नाहीये। त्या व्यक्तीच्या खिच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स वगैरे मिळाले होते त्यानुसार पुढील तपास जो आहे तो आता पोलीस प्रशासन जे आहे। सर, एकंदरीतच मृतदेह आढळून आलाय, काय नेमकी माहिती मिळते? प्राथमिक माहिती अशी आहे की आम्हाला दीपक राठोड यांनी 112 ला कॉल केला। 112 ला कॉल केल्यानंतर आमचे बीट मार्शल या ठिकाणी आले। या ठिकाणी आल्यानंतर परिस्थिती बघितली, आम्हाला कळवलं, आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो आणि या ठिकाणी जी बॉडी मिळालेली आहे त्या बॉडीच्या ठिकाणी एक थम्सअपचं बॉटल आणि एक जंतुनाशक एक औषधाची बॉटल पडलेली आहे आणि ती बॉडीची आता आम्ही माहिती घेतोय। तर आता माहिती घेतल्यानंतर ते असं म्हणजे प्राथमिक दर्शनाचं समजल्याने या इसमाचं नाव बाळू शेळके असं आहे। त्याचा आता नातेवाईकाचा शोध घेणं चालू आहे। बॉडी आपण हॉस्पिटलला पाठवलेली आहे पुढच्या सुविधेने। ठीक आहे, धन्यवाद सर दिलेल्या माहिती। सर, एकंदरीतच बदलापूर पश्चिमचे पोलीस उपनिरीक्षक सध्या संपूर्ण माहिती जी आहे आपल्याला बदलापूर पश्चिमचे पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांनी दिलेली आहे। पुढील तपास सध्या आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे, परंतु असा पद्धतीचा मृतदेह बदलापूर शहरामधील हेंद्रेपाडाच्या घोरपडे मैदानावरती आढळल्यामुळे खळबळ जी आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये उडालेली आहे आणि याच मैदानावरती अनेक खेळाडू जे आहेत सराव करण्यासाठी येतात, क्रिकेटच्या मॅचेस देखील चालतात, त्यामुळे कुठेतरी असंतोष निर्माण होऊ नये यासाठी आता पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। पुढील जो काही तपास असेल तो सध्या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केला जातो आहे। या संदर्भात काही माहिती मिळाल्यास आम्ही तुम्हाला आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहोत।